कैबिनेट मंत्री उदय सामंत ने नांदेड़ दौरे के दौरान शिवसेना उद्धव ठाकरे गुट और सांसदों के दल बदल की चर्चाओं पर स्पष्ट प्रतिक्रिया देते हुए शाम तक इंतजार करने की सलाह दी ताकि स्थिति का स्पष्ट चित्र सामने आए। आगे सामंत ने ऑपरेशन टाइगर के तहत सांसदों को 15 करोड़ रुपए दिए जाने के आरोप को निराधार बताते हुए शिंदे के नेतृत्व पर जनता का भरोसा होने की बात पर जोर दिया। खरं तर या सगळ्या चर्चा ज्या होत आहेत, आता मी विमानातून उतरल्यानंतर UBTची दिल्लीतली पत्रकार परिषद बघितली। त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टीची कल्पना माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त आहे, कारण नांदेडमधूनच काल 2 खासदार इथनं गेले असं आपलं म्हणणं आहे आणि ते आता दिल्लीमध्ये आहे। त्याच्यामुळे आपण संध्याकाळपर्यंत घडामोडींवर लक्ष ठेवू, नजर ठेवू, संध्याकाळपर्यंत काय घडतंय आपण पाहू, तुम्ही पण आणि मी पण। ऑपरेशन टायगर संपणार कधी आहे? 30 जूनची तारीख आहे का? नाही, ऑपरेशन टायगर तुम्हाला माहित असेल तर बघा, मी मागच्या वेळी देखील सांगितलं होतं की माननीय शिंदे साहेबांचं नेतृत्व हे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये, देशाच्या जनतेमध्ये सर्वमान्य आहे। रोज प्रवेश होत आहे। त्याच्यामुळे खासदारांसाठी वेगळं टायगर ऑपरेशन, आमदारांसाठी वेगळं टायगर ऑपरेशन, नगरसेवकांसाठी वेगळं टायगर ऑपरेशन, असा कुठेही प्रयत्न शिंदे साहेबांनी केला नाही किंवा त्यांचे सहकारी म्हणून आम्ही कोणी केला नाही। तर आता साहेब शिंदे साहेब हे दिल्लीमध्ये आहेत हे काल तुमच्याच बातमीमधनं आम्हाला कळतंय। आता 2 खासदार इथनं, मी ज्या नांदेड विमानतळावर आलो त्या विमानतळावरनं कालच 2 खासदार हे दिल्लीला गेले, हे तुमच्याकडनंच मला कळलेलं आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपण संध्याकाळपर्यंत जर थांबलो तर तुम्हाला पण आणि मला पण काही गोष्टी क्लिअर होतील। दुसऱ्यांदा जर बंड झालं तर महाराष्ट्रातील जनता खपून घेणार नाही असं वक्तव्य संजय राऊत यांनी। फार मोठा विनोद आहे तो, काय बोलायचं। 15 बघा, हाच प्रयोग, हीच चर्चा आम्ही ज्यावेळी गुवाहाटीला गेलो त्यावेळी झाली। त्याच्यामध्ये आमदार साहेब होते, हे पण आमदार साहेब होते, हे होते, हे नव्यानं झाले, ठीक आहे, पण नव्यानं झाले ना, नव्यानं झाले की नाही। जर असं काय आम्ही केलं असतं तर पूर्ण जनतेनं जुने आमदार देखील निवडून दिले नसते आणि नवीन आमदार देखील निवडून आले नसते। त्याच्यामुळे आमचे कदम साहेब नव्यानं निवडून आले, याचा अर्थ शिंदे साहेबांवर महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट की हा गांडू आहे, तो गांडू आहे, हे काही शब्दप्रयोग राजकारणामध्ये चांगले नाही। शेवटी राजकारणामध्ये जनता ठरवत असते, मतदार ठरवत असतात काय करायचं ते। आणि आमच्या बाजूनं नगरपालिकांमध्ये कौल आला, महानगरपालिकेला कौल आला, जिल्हा परिषद पंचायत समिती कौल आला, तर मतदारांचा कौल महत्वाचा असतो। त्याच्यामुळे कोण गावगुंड पाठवून जर मस्ती करणार असतील तर पोलीस त्याच्यावर कारवाई करतील, पोलीस त्याची दखल घेतील। पण जिथं ऑपरेशनच, हेच सांगतात ऑपरेशन चालू आहे, हेच सांगतात। कसं आहे की आपल्या माणसावर आपणच जर विश्वास ठेवतो तो शेवटी नाईलाजानं ह्या सगळ्या प्रक्रिया करत असतो। जर स्वतःचा विश्वास आपल्या माणसावर ठेवला नाही, अशा गोष्टी होत नाहीत। त्याच्यामुळे म्हणून मी सांगितलं की शिंदे साहेब दिल्लीमध्ये आहेत हे देखील तुमच्याकडनंच आम्हाला कळलेलं आहे। 6 आमदार UBTच्या पत्रकार परिषदेला नाही हे तुमच्याकडनंच आम्हाला कळलेलं आहे। म्हणजे मला देखील उत्सुकता लागलेली आहे की संध्याकाळपर्यंत काय घडणार आहे।